तर बघा विद्यार्थी मित्र की या लेक्चर मध्ये आपण फिजिक्स आणि फिजिक्स या विषयाची जी महत्त्वपूर्ण व्याख्या आहे, फिजिक्स या विषयाची जी महत्त्वपूर्ण व्याख्या आहे ती आपण काय करणार आहोत, बघणार आहोत। त्यानंतर फिजिक्स या विषया रिलेटेड जे टेक्नॉलॉजी रिलेटेड जे पॉइंट्स आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत आणि त्यानंतर युनिट्स ऑफ मेजरमेंटचं आपण इंट्रोडक्टरी पार्ट आहे तो करणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्र, फिजिक्स म्हणजे काय, तर फिजिक्सला आपण भौतिकशास्त्र असं म्हणतो आणि फिजिक्स या शब्दाचा उगम फ्युजिक या ग्रीक वर्ड वरून झाला आणि त्याचा अर्थ काय की सराउंडिंगचा स्टडी करणे। तर बघा फिजिक्स म्हणजे काय, फिजिक्स इज डिफाइन्ड सिंपली ॲज द स्टडी or a branch of a knowledge pertaining to energy, matter and their interaction। आता फिजिक्स म्हणजे काय बघा, पुन्हा मी डेफिनेशन रीड आउट करतो की फिजिक्स इज डिफाइन्ड सिंपली ॲज द स्टडी or a branch of a knowledge pertaining to energy, matter and their interaction। म्हणजे काय की त्यामध्ये एनर्जीचा स्टडी केला जातो, मॅटरचा केला जातो आणि त्याचे इंटरॅक्शन, म्हणजे एनर्जी आणि मॅटर यामध्ये असणारे जे इंटरॅक्शन आहे या इंटरॅक्शनचा स्टडी कुठल्या विषयामध्ये केला जातो, तर फिजिक्स या विषयामध्ये केला जातो। आता एनर्जी म्हणजे काय, द कॅपॅसिटी टू डू वर्क इज कॉल्ड एनर्जी। एनर्जी म्हणजे काय, तर कॅपॅसिटी टू डू वर्क इज कॉल्ड एनर्जी। फॉर एक्झाम्पल बघा की एनर्जी म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये काय म्हणतो की हा समजा डस्टर आहे आणि समजा या डस्टरचं वजन जर 10 किलो असेल तर एनर्जी म्हणजे काय, किंवा त्याला आपण ऊर्जा असं म्हणतो। ऊर्जा म्हणजे काय, तर कार्य करण्याच्या दराला आपण ऊर्जा असं म्हणतो। म्हणजे काय की हे जे 10 किलोचं डस्टर आहे हे मी हलवू शकतो का, तर त्याला आपण एनर्जी म्हणतो, म्हणजे कॅपॅसिटी टू डू वर्क इज कॉल्ड ॲज एनर्जी। मॅटर म्हणजे काय, समजा या डस्टरला काहीतरी स्पेस आहे आणि तो डस्टर जर मी एखाद्या जमिनीवर ठेवला किंवा एखाद्या ठिकाणावर ठेवला तर तेवढी जागा तो व्यापतो, म्हणजे एनर्जी म्हणजे काय, द कॅपॅसिटी टू डू वर्क इज कॉल्ड ॲज एनर्जी, म्हणजे कार्य करण्याच्या दराला आपण ऊर्जा असं म्हणतो। आणि मॅटर म्हणजे काय, एनिथिंग विच हॅज मास बट इट ऑक्युपाइज स्पेस, म्हणजे कोणत्याही गोष्टीला काय असतं, मास असतं, वस्तुमान असतं आणि ते जागा व्यापतं। तर बघा सिंपली फिजिक्स म्हणजे काय, फिजिक्स इज डिफाइन्ड ॲज द स्टडी or a branch of a knowledge pertaining to energy, matter and their interaction। Then next point, technology can be seen as a public good that can be benefit all through an open democratic system of governance with open data initiatives, open technologies and open systems, ecosystems designed for the collective good as defined by respective communities that will be utilizing them। म्हणजे काय की टेक्नॉलॉजी कॅन बी सीन ॲज अ पब्लिक गुड दॅट कॅन बी बेनिफिट ऑल थ्रू अन ओपन डेमोक्रेटिक सिस्टीम ऑफ गव्हर्नन्स। म्हणजे काय की फिजिक्स मध्ये ज्या काही सिस्टीम्स आहेत, SI सिस्टीम असेल, CGS सिस्टीम असेल, MKS सिस्टीम असेल, FPS सिस्टीम असेल, या काय ओपन आहेत, म्हणजे तुम्ही त्याचा इझिएस्ट वेने यूज करू शकता with open data initiatives, open technologies and open systems, ecosystems designed for the collective good as defined by respective communities that will be utilizing them। Then next last point है units of measurement। SI unit is accepted worldwide for measurement of a physical quantity। म्हणजे जे SI युनिट आहे, सिस्टीम इंटरनॅशनल स्टँडर्ड D युनिट आहे, ते जगाने मान्य केलेलं आहे। तर विद्यार्थी मित्र, या लेक्चर मध्ये मी फिजिक्स त्याच्याशी टेक्नॉलॉजी रिलेटेड पॉइंट आणि युनिट्स ऑफ मेजरमेंटचा पॉइंट पाहिलेला आहे। SI सिस्टीम ही वर्ल्ड वाईड आहे। तर विद्यार्थी मित्र, या लेक्चर मध्ये मी इथेच थांबतोय आणि इथून पुढच्या भागामध्ये आपण जो टॉपिक आहे तो कंटिन्यू करणार आहोत। धन्यवाद।